जय श्रीराम. आज सकाळी आम्ही 256 गाळा आणि गवईपेठ विठ्ठलपेठ ह्या भागातील लोकांचे गाठीभेटी आणि डोर टू डोर प्रचारासाठी आम्ही सकाळीच निघालो. सकाळी येताना फक्त 10-15 कार्यकर्ते होतो, पण इथलं जर परिसर बघितलं तर आमची लाडकी बहीण आणि या भागातील कार्यकर्ते स्वतःहून बाहेर येऊन आम्हाला डोर टू डोर सगळ्यांकडे घेऊन गेले. आम्ही या भागातील आमदार देशमुख मालक आणि देवेंद्रदादा कोटे यांचे जे विकास केले या वर्षभरात ते लोकांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केलो. निश्चितच या भागातील कार्यकर्ते अतिशय उत्साही आहेत आणि आम्हाला 100% खात्री आहे की गवईपेठ विठ्ठलपेठ आणि गांधीनगर या भागात 100% रिझल्ट असणार आहे आणि जास्तीत जास्त मतं भाजपला मिळणार आहे अशी निश्चित खात्री आहे. आणि शहर उत्तर आणि शहर मध्य आमचा प्रभाग दोन्हीकडे विखुरलेला आहे. शहर उत्तरचा जवळजवळ 75% भाग आम्ही डोर टू डोर केला. आज संध्याकाळी सुद्धा रविवारपेठ हा भाग सुद्धा आम्ही डोर टू डोर जाणार आहे. उद्यापासून शहर मध्यमधील राहिलेला भाग आम्ही डोर टू डोर करणार आहे. आम्हाला निश्चित खात्री आहे की सर्वात जास्त मताने आम्ही चारीचे चारी मॅनल निवडून येऊ आणि लाडकी बहिणींचा आशीर्वाद, आजी आजोबांचा आशीर्वाद आणि सर्व कार्यकर्त्यांच्या जोरावर आम्ही इलेक्शनच्या समोर जातोय. आणि दोन्ही आमदार आदरणीय देशमुख मालक आणि आदरणीय देवेंद्रदादा कोटे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज इलेक्शनला सामोरं जातोय. समोरचा उमेदवार कोण आहे आम्ही त्याची चिंता न करता आम्ही इलेक्शनला बाहेर पडलो आणि सर्वांच्या घरी जाऊन आम्ही लोकांना लाडकी बहिणीची योजनेचे आणि सरकारची जी योजना आहे महाराष्ट्र शासनाची ती योजना पटवून देण्याचं आम्ही काम करतोय. आणि आमच्या सोबत सर्व कार्यकर्ते आणि खूप मोठी संघटना, बूथ प्रमुख, बूथ अध्यक्ष आणि सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने आम्ही निश्चितच हा विजय खेचून आणणार आहे अशी आशा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. हा तेच म्हणतो ना, सोलापूर शहर मधील तिन्ही आमदार त्यांनी जो विकास केला आणि खास करून शहर उत्तर मधील आमदार देशमुख मालक आणि शहर मध्ये आदरणीय देवेंद्रदादा कोटे यांच्या माध्यमातून शहर मध्ये प्रभाग 9 मध्ये 3.5 ते 4 कोटीचे कामं प्रगतीपथावर आहेत आणि ते संपायला आलेत. ह्या भागात सुद्धा आमदार देशमुख मालक यांचं 3 ते 4 कोटीचे कामं आणि शासनाची जे काम आहेत ह्या कामाच्या मुद्द्यावर आणि विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय. हो, या कामगारांसाठी आपले काही धोरण आहेत का? निवडून आल्यानंतर त्यांच्यासाठी काय करणार? येस, निवडून आल्यानंतर आता IT पार्क सुद्धा सोलापूरसाठी मंजूर झालेले आहे. आमच्या 9 झोपडपट्टी आहेत. त्या भागातील अनेक युवक कार्यकर्ते जे सोलापूरहून पुण्याला गेलेले आहेत त्यांना निश्चितच शासनाच्या वतीने जो IT पार्क येणार आहे त्याच्यासाठी आम्ही दोन्ही आमदारांच्या वतीनं त्यांना सोलापूरमध्ये नोकरी लावण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करणार आहे. मी पूजा श्रीकांत वाडेकर, प्रभाग क्रमांक 9. आज आम्ही येथे सकाळपासून जे डोर टू डोर महिलांसोबत जे आम्हाला निवडून आणण्याची कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला? आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं आहे काही काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहे. आणि आज थोडस पब्लिक होतं आमच्या सोबत. आता जे पब्लिक आमच्या सोबत दिसत आहे, जे लाडकी बहिणी आणि भाऊ आहेत, आजी आहेत, ते आमच्या सोबत जमलेले आहेत. त्यांनी चांगला प्रतिसाद आम्हाला केलेला आहे. आणि त्यांची आश्वासक चेहरा आहे त्या भागातला, त्यांच्यासोबत आपल्याला उमेदवारी मिळाली, काय आनंद व्यक्त कराल? कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे? खूप छान प्रचार सुरू आहे त्यांच्यासोबत. सगळ्यांना ते खूप सगळ्यांना घेऊन चालत आहेत. सगळ्यांची ओळख आहे. मतदारांना काय आवाहन कराल? काय निवडून द्या आणि मत करा असे आम्ही आवाहन करत आहोत. चारही मतदान भाजपलाच द्या आणि 4ही बटन कमळला दाबा असे आम्ही विनंती करत आहोत. Like, subscribe, click on the bell.